नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे बटाटे वडे आणि मटकीचा रस्सा. त्याच्यासाठी आधी रश्श्याची तयारी करून घेऊ. इथे 1 वाटी मी सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे. सुक्या खोबऱ्याचा किस आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्याच्याचप्रमाणे 1 टीस्पून मी इथे पांढरे तीळ घेतले आहे. 1.5 ते 2 टीस्पून आपल्याला इथे खसखस घ्यायची आहे. खसखस, खोबरं आणि तीळ हे चांगले खमंग असे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. खोबरं किसाचा संपूर्ण रंग हा बदलला आहे. अशा रंगावर आपल्याला खोबरं हे भाजून घ्यायचं आहे. आता हा मसाला आपण बाजूला काढून घेऊ. त्याच कढईमध्ये 1 टीस्पून तेल घेतलं आहे. 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ काप करून मी इथे वापरले आहे. कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 1 टोमॅटो आपल्याला इथे कांद्याबरोबरच परतून घ्यायचा आहे. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तसेच आपल्याला येथे बटाटे वड्यासाठी मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. इथे 7 ते 8 मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच मी आलं वापरलं आहे. मिरची बरोबरच आलं लसूण हे परतून घ्यायचं आहे. हा ठेचा आपल्याला गरजेप्रमाणे बटाटे वडेमध्ये वापरायचा आहे. मटकीच्या रस्स्यामध्ये पण हा ठेचा आपण वापरू शकतो. आता मिक्सरमध्ये दोन्ही मसाले हे वेगवेगळे असे बारीक करून घ्यायचे आहे. गरजेप्रमाणे पाणी वापरून इथे पेस्ट करून घ्यायची आहे. चार ते 5 लोकांना पुरेल इतका हा मटकीचा रस्सा तयार होतो. आता आपण बटाट्याची भाजी तयार करून घेऊ. इथे 1 टेबलस्पून तेल मी वापरले आहे. त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून फोडणी करायची आहे आणि 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून मी इथे वापरला आहे. तो पण फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. अर्धा टीस्पून हिंग मी इथे वापरला आहे. आता जो मिरचीचा ठेचा तयार करून घेतला होता तो इथे आपल्याला वापरायचा आहे. चवीप्रमाणे मिरचीचा ठेचा हा वापरायचा आहे. मी इथे 1 टीस्पून ठेचा वापरला आहे. तुम्हाला जास्त स्पायसी आवडत असेल तर 1 टीस्पून आणखी इथे वापरू शकता. आता सुके मसाले घालून घेऊ. पाव टीस्पून हळद मी इथे वापरली आहे. आता इथे 10 ते 12 बटाटे मध्यम आकाराचे मी उकळून घेतले होते आणि ते चांगले मॅश करून घेतले. आता फोडणीमध्ये बटाट्याचा लगदा घालून हा परतून घ्यायचा आहे. तुम्ही इथे आवडत असल्यास लाल तिखट पण भाजीला वापरू शकता, पण बटाट्याचा मटकीचा रस्सा हा तिखट असल्यामुळे मी इथे तिखटाचं प्रमाण कमी वापरलं आहे. बटाटे चांगले मसाल्यामध्ये मिक्स झाले आहे. आता इथे अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला बटाट्याच्या भाजीमध्ये घालून भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे. बटाटे वडेसाठी लागणारी भाजी ही तयार आहे. आता आवडीप्रमाणे भरपूर अशी कोथिंबीर घालून भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. इथे एका मातीच्या भांड्यात मी 2 टेबलस्पून तेल वापरले आहे.
कट चांगला तयार होण्यासाठी इथे तेल थोडं जास्त वापरायचं आहे। तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरं घालून फोडणी तयार करायची आहे। आता इथे 2 टीस्पून मी कांदा लसूण मसाला वापरला आहे आणि थोडीशी कोथिंबीर मी फोडणीमध्ये घातली आहे। आता तयार केलेला संपूर्ण मसाला इथे आपल्याला फोडणीमध्ये वापरायचा आहे। कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही साधे मसाले सुद्धा आपले रेग्युलर मसाले इथे वापरू शकता। तेल सुटेपर्यंत मसाले चांगले आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत। आता इथे पावडर मसाले घालून घेऊ। 2 टीस्पून मी इथे धने पावडर घातली आहे। 2 ते 3 टीस्पून आपल्याला इथे लाल तिखट वापरायचे आहे। पाव टीस्पून आपल्याला इथे हळद वापरायची आहे। मसाले चांगले मिक्स करून घेऊ। आता इथे 1.5 कप भिजवलेली मटकी मी वापरली आहे। 200 ग्राम मटकी ही मी इथे वापरली आहे। मोड आलेली मटकी इथे वापरायची आहे किंवा इतर दुसरं कडधान्य पण तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकता किंवा मटकीऐवजी मिक्स कडधान्य सुद्धा इथे वापरू शकता। चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ आणि वाटण्याचं पाणी मी इथे थोडंसं वापरलं आहे। मटकी चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ। झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मटकी चांगली आपल्याला स्लो गॅसवर थोडा वेळ शिजवून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे आणि मटकीला चांगली वाफ आली आहे। आता इथे आवडीप्रमाणे जितका पातळ आपल्याला रस्सा हवा आहे तितका आपल्याला इथे गरम पाणी वापरायचं आहे आणि मटकी चांगली 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। स्लो ते मीडियम गॅसवर चांगली मटकी ही उकळू द्यायची आहे। अशा पद्धतीचा मटकीचा रस्सा तयार करून तुम्ही मिसळ पाव सुद्धा बनवू शकता आणि बटाटे वड्याबरोबर पण हा रस्सा अतिशय अप्रतिम चवीचा लागतो। अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन नक्की बनवून बघा। मटकीचा रस्सा चांगला उकळून घेऊ, तोपर्यंत बटाटे वडे आपण बनवून घेऊया। इथे 1.5 कप मी बेसन पीठ वापरले आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ। 1 टीस्पून ओवा हातावर चुरडून चांगला इथे वापरायचा आहे। आता थोडं थोडं पाणी घालून इथे आपल्याला दाटसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथे माझ्या हाताची बोट ही संपूर्ण कोट झाली आहे। इतपत दाटसर बॅटर आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे। 10 ते 12 मध्यम आकाराचे बटाट्यामध्ये 18 वडे माझे इथे बनून तयार झाले आहेत। आता वडे थोडे चपट्या आकाराचे तयार करून घेऊ आणि बॅटरमध्ये बुडवून वडे हे चांगले खमंग असे तळून घेऊ। झाराच्या साहाय्याने थोडं तेल बटाटे वड्यावर उडवून खमंग असे बटाटे वडे वरच्या साईडनी पण चांगले भाजून होतात। सोनेरी रंगावर बटाटे वडे चांगले खमंग असे तळून घ्यायचे आहेत। बटाटे वडे आपले तयार आहेत। अतिशय छान असे तयार झाले आहेत। आता त्यावर थोडी मटकी आणि रस्सा घालून बटाटे वडे सर्व करून घेऊ।
अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.